सगळ्यात पहिले आपला अंगणवाडी हा मुद्दा आहाराचा आहे. आपल्याला आहार हा मुलांना व्यवस्थित गेला पाहिजे, कारण त्यांचं कुपोषण टळलं पाहिजे. मग कुपोषण टळलं पाहिजे तर तो THR व्यवस्थित येतो का? ह्या वयामध्ये गरोदर माता, स्तनदा माता 6 महिने ते 3 चा THR असतो हा. तर ह्या गरोदर माता, स्तनदा माता 6 महिने ते 3 वर्षाच्या मुलांना हा THRनी त्यांचं कुपोषण बरं होईल का? मग ह्याचा विचार करून तुम्ही त्यांना आहार द्या ना. आहार द्या त्यांना, व्यवस्थित आहार द्या तसा की त्यांचं कुपोषण याच्याने टळलं जाईल का? THR सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला म्हणेल की तो THR तुम्ही न्या आणि घरी नेऊन शिजवून खा आणि मग आम्हाला सांगा की तुम्ही स्वतः खाल का? तर तुम्ही ते लहान बालक, गरोदर माता जी 2 जीवांची आई, स्तनदा माता जी बाळाला दूध पाजते ती बाई तो THR खाईल का? त्याच्यानंतर तुम्ही देता तो THR जसा लय मोठा करोडोचा रुपयाचा की त्यांचा FRS घ्या एका THRसाठी. अरे न्यायला मागत नाही, FRS देताना किती प्रश्न करतायत आम्हाला ते. तुम्ही आमच्या व्यथा आमच्या जागी तुम्ही काम सांगता, पण आमच्या जागी कामं करून बघा किती त्रास आहे तो. माझा सगळ्यात महत्त्वाचा आज बोलण्याचा उद्देश हा आहे की अंगणवाडी वर्कर पण माणूस आहे, समजून घ्या, तिच्या व्यथा समजून घ्या. मी खूप दिवस झाले विचार करते व्हिडिओ बनवेन, टाकेन. मला माहिती आहे माझ्या व्हिडिओनी फरक पडणार आहे नाही पडणार आहे मला काही माहिती नाही आहे, कारण माझ्या जागी पण भरपूर आहेत अशा. वासिमाताई आहेत, जयश्रीताई आहेत, परत मोरेताई आहेत, बरेच जणी व्हिडिओ टाकतात, खूप जणी व्हिडिओ टाकतात आणि खूप छानपैकी सांगतात, अंगणवाडीची कामं सांगतात, युनियनचं सांगतात. जयश्रीताई तर खूपच रोखठोक बोलतात त्यांचा मुद्दा आहे. आणि मला त्यांचा एक मुद्दा हा पटलेला आहे की आपल्यावर अन्याय होतो आहे तर आपण का बोलत नाही. मी नेहमी बोलते पण मी कधी असं व्हिडिओवर येऊन किंवा कधी काही बोललेली नाही. आज मी एवढा मोठा व्हिडिओ बनवण्याचं रिझन हाच आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या महामानवानी फक्त आमच्या जातीसाठी नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी, अत्याचारासाठी लढलेला माणूस आहे तो. आणि त्यांनी अत्याचारातून करून दाखवलेला आहे. कसं असतं घरातून जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीचं बंधन असतं ना तर बोलायला थोडंसं जमत नाही, मला पण नाही जमत. पण मला असं वाटतं पण हे आमच्या अंगणवाडीच्या वर्करांचे मुद्दे मांडणं खूप गरजेचं आहे. तर माझी छोटीशी गव्हर्नमेंटला विनंती आहे, भाजप सरकार निवडून आलेलं आहे, स्पेशली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या जागेवर बसा, आमच्याशी चर्चा करा, आमच्याशी बोला आणि आमच्या तकलीफ, आमच्या व्यथा जाणून घ्या. आम्हाला खूप त्रास काढावा लागतो आहे सगळ्या गोष्टींचा, कामाचाच नाही. कामाचं होतात रखडून टकडून असं तसं, आम्हाला काही नाही भेटलं तरी कामं होतात, पण अदर खूप गोष्टी आहेत की आम्हाला होतात ना, खूप कठीण जाते आमचं काम करणं. तर बोलतात ना आमच्याशी संवाद साधा. कारण मला असं वाटतं युनियन खूप प्रयत्न केलेत, युनियननी मी म्हणणार नाही कारण मी स्वतः युनियनमध्ये 20 वर्ष झाले बघते की त्या लोकांनी प्रयत्न केले नाही. मी हे बोलणारच नाही की युनियननी प्रयत्न नाही केले. युनियननी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत अंगणवाडी वर्करांसाठी, पण कुठेतरी असं मला वाटतं की सरकार युनियनचं ऐकत नाही आहे किंवा युनियन त्या पद्धतीने त्यांना सांगू शकत नाही आहे जे आम्ही स्वतः सांगू शकतो. म्हणून माझी इच्छा आहे की, आणि बऱ्याच बायका आमच्या अशा आहेत, खूप हुशार आहेत, खूपच हुशार आहेत आमच्या याच्यामध्ये बायका, ॲडव्होकेट आहेत, कुणी वकील आहेत, बोलतात. माझी स्वतः मैत्रीण आहे एक, आम्ही दोघींनी अंतर्गत मुख्य सेविका या ह्याच्यासाठी आम्ही स्वतः निवेदन केलेलं आहे दोघींनी, आणि आम्ही सगळ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. त्याच्यावर नाही म्हटलं तरी आम्ही 150च्या वर बायकांच्या सह्या घेऊन आम्ही ते निवेदन पोचवलेलं आहे, पण त्यांचं कुठलंच सकारात्मक उत्तर आम्हाला आलेलं नाही आहे. पण आमच्या प्रकल्पामध्ये खूप हुशार अशा बायका आहेत की त्या बसलेल्या आहेत तरी पण त्या बोलू शकत नाही. मी स्वतःही नाही बोलू शकत, मलाही खूप गोष्टींचं बर्डन आहे, मलाही खूप गोष्टींचं बंधनं आहेत की आपण बोलू शकत नाही. पण आज काय माहिती का, आज मला असं वाटलं की आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जर आपण एक आवाज नाही उठू शकत तर दुसरे आपल्यासाठी का बोलणार, कशासाठी बोलणार. बघा माझं बोलणं चुकीचं आहे, बरोबर आहे, मला माहिती नाही आहे, पण अंगणवाडी ह्या विषयावर सध्या खूप गरज आहे की मुख्यमंत्री, महिला बाल कल्याण मंत्री, परत मग आपले उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्याविषयी विचार केला पाहिजे. कारण आम्ही आज नाही म्हटलं तरी आमच्या बायका खूप वर्ष झाले कामं करत आहेत, खूपच वर्ष झाले. आमच्याबरोबर माझ्या मैत्रिणी आहे म्हात्रेबाई म्हणून, त्या आज नाही म्हटलं तरी 35 वर्ष झाले अंगणवाडीत काम करत आहेत, तरी पण बोलतात ना त्यांना आज कुठल्याच पद्धतीचं काहीच नाही. माझी मैत्रीण आहेत, एक रिटायर झाल्यात त्या, आम्ही त्यांना मैत्रिणीच म्हणतो कारण आम्ही एकत्र कामं केलेले आहेत. अजून त्यांना कुठलं तुम्ही व्यवस्थित हे दिलेलं नाही. रिटायर झाल्या त्या, रिटायर झाल्यावर तर त्यांना कोण काम देणार आहे, त्यांना 2 पैशाचं काही नको का. थोडासा आमचा पण विचार करा, आम्ही पण माणसं आहोत आणि आम्ही स्पेशली बोलतात ना
बायका आहोत, बायका आम्ही सगळ्या अंगणवाडी वर्कर म्हणून आम्ही जेव्हा तळागाळात काम करतो तेव्हा तुमच्यापर्यंत कामं पोचतात. आमची 5 पॅरामीटरची कामं आम्हाला 10 तारखेच्या आतमध्ये कंपल्सरी करायला सांगितले. 2 महिने झाले आम्हाला खूप त्रास आहे. 10 तारखेच्या आतमध्ये कामं करा. कासमध्ये असं काही नव्हतं. तुमचं काम आहे, तुम्ही करा. महिना आहे तुमच्याकडे. आम्हाला आमचं काम करण्याचं अवधी दिला जायचा. कारण का सोपं नाही आहे हे. विभागात जा, त्या माणसाकडून माहिती घ्या आणि मग मोबाईलमध्ये भरा. मोबाईलमध्ये डेटा 300 रुपयाचा डेटा झालेला आहे. 300 रुपयेसुद्धा आज वर्ष झाले आमचा रिचार्जही आलेला नाही आहे, तरी आम्ही आमच्या पैशांनी रिचार्ज मारून आम्ही ही कामं करतो. आमचे खूप छोटे छोटे त्रास आहे, जास्त मोठं काही नाही आहे, पण आमच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मी बरोबर बोलते आहे, हे मी माझा पर्सनल एक्सपिरियन्सनी बोलते आहे, कारण मी स्वतः खूप त्रास काढते आहे. त्यामुळे मला पण कळतं आहे की बाकीच्या बायकांना पण किती त्रास होत असेल. काही जणींचं कुठेतरी बदली झाली आहे किंवा लांब राहायला गेल्यात, त्या तिथून येतात आणि कामं करतात. त्याच्यानंतर आल्याच्यानंतर इतका हेडेक, इतका, आणि ते काम व्यवस्थितही नाही आहे. म्हणजे बोलतात ना, असं त्या कामाला म्हणजे दिशा अशी नाही आहे. काम आमचं काय आहे, आम्हाला तीच कामं द्या, आम्हाला अदर कामं देऊ नका. आमचं काम आमच्या मुलांशी सीमित आहे. आम्ही अंगणवाडी वर्कर आहोत. आमचं काम शून्य, म्हणजे ती बाई गरोदर राहते तेव्हापासून ते मूल 6 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची जबाबदारी, हे काम आमचं आहे. कुपोषित झालं तरी पण जबाबदार आम्ही, नाही झालं तरी पण जबाबदार आम्ही. हल्ली कुपोषणाला भरपूर कारणं आहेत, आहारच हे कारण नाही आहे. हल्ली कुपोषणाला भरपूर कारणं आहेत. काही कारणास्तव कुपोषण होतं. ते कारणं तुम्ही समजून घ्या. आहाराचं म्हणजे पहिला म्हणजे आहार चांगल्या दर्जाचा द्या. चांगल्या म्हणण्यापेक्षा तर मी म्हणेल उत्कृष्ट दर्जाचा द्या. कारण तुम्ही